दिवसाच्या आत आपल्या संस्थेचे नवीन कोषाध्यक्ष माननीय सविताजी दिलीप गट्टे आज आपण आपल्या ज्या संस्थेचा कोषाध्यक्ष पदाचा जो राजीनामा दिला, राजीनामा देण्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की आपल्या संस्थेला एक कंपनी दान देणार होती, ती कंपनी आपल्या संस्थेला भेट देऊन गेली व ते भेट दिल्यानंतर त्यांनी सांगितले की तुमच्या संस्थेचा कोषाध्यक्ष बदलावा लागेल, कारण आम्ही ज्यावेळी तुम्हाला एवढा मोठा फंड देणार तर आम्हाला फंडाच्या जबाबदारीसाठी संस्थेचे कमीत कमी म्हणे की जे कोषाध्यक्ष जे अध्यक्षाची यांची विशेष असणं आवश्यक आहे। त्याच्यामुळं या विषयावर आम्ही सर्व चर्चा केली व त्यानंतर आमच्या संस्थेचे कोषाध्यक्ष माननीय अनिलजी देशमुख यांनी सांगितलं की आपल्याला एका कंपनीची फंड देण्यास तयार आहे, परंतु अशी अट येते ती यांनी एका शब्दामध्ये त्यांनी सांगितलं जर तिथं माझी अडचण असेल तर मी लगेच तुम्हाला राजीनामा देतो, पण आपल्या संस्थेचं नुकसान नका करू, कारण संस्थेला ज्यावेळेस संस्थेकडे फंड येणार तो संस्थेचं भविष्य उज्ज्वल येईल, त्याकरता यांनी परत आपल्या पदाचा राजीनामा दिला व आपल्या संस्थेला आता जास्तीत जास्त म्हणजे 1-1.5 महिन्याच्या आतमध्ये आपल्या संस्थेला एक चांगला फंड येईल व आपली संस्था ही खूप मोठा या बुलढाणा जिल्ह्यामध्ये उंच भरारी घेणार आहे। त्याकरता आपण त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला व तसेच मी अध्यक्ष या नात्यानं त्यांना पण सांगू इच्छितो की जशी संस्थेचं काम मोठं होईल त्यानुसार या कोषाध्यक्ष पदापेक्षा त्यांना एक मोठ्या अध्यक्ष पदाची मी पुढे चालून एक जबाबदारी देणार आहे, कारण संस्थेचं पूर्ण नियोजन जसं संस्थेला पण येणार, संस्था मोठी होणार, जशी संस्था मोठी होणार त्याच्यानंतर संस्थेचा व्याप पण वाढेल, जसा व्याप वाढेल तसं कर्मचारी वर्गावर जबाबदारी वाढेल, संस्थेच्या पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी वाढेल व इतर जे जवळच्या आपण जी एक समिती गठीत करणार आहे त्या समितीचे जे पदाधिकारी राहणार आहे त्या समितीच्या पदाधिकारीमध्ये त्या समितीचे अध्यक्ष आपण यांना त्या अध्यक्षपदाची जबाबदारी यांच्याकडे देणार, कारण जसं फंड येणार जबाबदारी वाढणार व तसं सर्व काम अध्यक्ष नाही करू शकत, प्रत्येकाला जबाबदारी सांभाळावी लागेल, कर्मचारी वर्गाची वेगवेगळ्या पद्धतीनं सगळ्यांना आपली जबाबदारी पार पाडावं लागेल व तसेच समितीचे जे नियोजन राहणार, संस्थेचा जो उपक्रम राहील जसं हेल्थ झाले, स्किल झालं आणि अजून आपण नर्सिंगमध्ये काम चालू करणार आहे त्याचे सर्व म्हणजे जे नियंत्रण ठेवणार हे नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी आपले माजी कोषाध्यक्ष माननीय अनिल देशमुख हे पाळेल व तसेच आपला या महिन्याचा पगार ज्या कोषाध्यक्ष मॅडमने घेतलेले हे कर्मचाऱ्यांचे पगाराचे चेक आता तुरंत देईल अशी मी त्यांना विनंती करतो।